बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि असे तळणीचे पदार्थ आपल्या सगळ्यांनाच खायला खूप जास्त आवडतात. आज आपण मस्त असा कुरकुरीत मुगाचा वडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. मूग भजी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण एकदा हा असा कुरकुरीत मूग वडा नक्की ट्राय करून बघा. झटपट असा तयार होतो. नाश्त्यासाठी देखील बनवू शकता किंवा चहासोबत स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता. अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होतो. चला तर मग लगेच साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. मुगाचे कुरकुरीत वडे बनवण्यासाठी इथे मी 1 कप मुगाची डाळ साधारण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून 3 तासाकरिता भरपूर पाणी घालून भिजण्यासाठी ठेवलेली होती आणि 3 तासानंतर बघा आपली डाळ मस्त अशी भिजलेली आहे. मुगाच्या पिवळ्या डाळीऐवजी तुम्ही आपली सालाची डाळ असते ना, ती घेतली तरी देखील चालेल, म्हणजे अजून आपले वडे पौष्टिक होतील. आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे. आता आपण याच्यातलं जेवढं शक्य होईल तितकं पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे डाळ आपल्याला शक्य होईल तितकी कोरडी करायची आहे. आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे. चाळणीवरती आपण ही सगळी डाळ काढून घेऊ आणि शक्य होईल तितकं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण हे असंच साधारण 5-10 मिनिटे ठेवून द्यायचं आहे आणि आपलं संपूर्ण पाणी निथळून जातील चाळणीच्या खाली. आता आपण हे साधारण 10 मिनिटानंतर थोडी डाळ मिक्सरला दळून घेणार आहोत आणि थोडी डाळ शिल्लक ठेवणार आहोत, म्हणजे संपूर्ण डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची नाही. आणि बघा एवढी डाळ मी मिक्सरला एकदम बारीक करायची नाही, हलकीशी जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायची आहे. आणि राहिलेली डाळ आता आपण याच्यात मिक्स करून घेऊया. मिक्सरला डाळ बारीक करताना तुम्ही याच्यात हिरव्या मिरच्या किंवा लसूण तुम्हाला आवडत असल्यास कोथिंबीर देखील घालून घेऊ शकता. आता आपण याच्यात एक मोठा उभा कांदा कापून घेतलेला आहे. शक्यतो भरपूर कांद्याचा वापर करायचा, म्हणजे वडा चवीला छान लागतो. आणि असे उभी काप करून घ्यायची आहे कांद्याची. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. अर्धा चम्मच हळद पावडर, आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरा पावडर आणि 3 चम्मच इथे मी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे. कॉर्नफ्लॉवर घालून घेतल्याने वडा छान कुरकुरीत तयार होतो. कॉर्नफ्लॉवर नसल्यास तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल. त्याच्यानंतर इथे मी 3 चम्मच बेसन पीठ घालून घेऊया, म्हणजे आपण गरजेनुसार बेसन पीठ घालून घेऊ, म्हणजे जसं जसं लागतं त्यानुसार बेसन पीठ घालून घ्यायचं. आणि बेसन पीठ घातल्यानंतर हाताने आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. सगळं हाताच्या मदतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं जसं बेसन पीठ लागतं तसं तसं घालून घ्यायचं आहे. बघा मी असं हाताच्या मदतीने चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे कांदा छान मोकळा होतो आणि पीठसुद्धा एकसारखा तयार होतो. आता बघा आपला एकसारखा गोळा तयार झालेला आहे. याच्यात तुम्ही बेसन पीठ न घालता आपली थालीपीठ भाजणी असते ना, ती देखील घालून घेऊ शकता. आता बघा मस्त असा आपला वड्यासाठी पीठ तयार झालेला आहे. तयार झालेल्या मिश्रणापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता, जसे की याची भजी देखील तयार करू शकता किंवा आप्पे पण तयार करू शकता. पण आज आपण याचे वडे तयार करणार आहोत. वडे तयार करण्यासाठी बघा साधारण एवढा गोळा घेतलेला आहे आणि चांगल्या हाताने दाबून असा चपटा करून घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल ना तेवढं पातळ करून घ्यायचं आहे. आणि हातावर करणं शक्य नाही झालं तर एक छोटीशी पॉलिथिन घेऊन तुम्ही हा वडा थापून घेऊ शकता किंवा बटर पेपरचा वापर केला तरी देखील चालेल. आता इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तयार झालेला वडा सोडून देऊया आणि अगदी मंद आचेवर वडा आपल्याला खरपूस असा तळून घ्यायचा आहे. वडे तळताना तेल चांगलं गरम असला पाहिजे, म्हणजे वडे छान खरपूस असे तळले जातात. आणि सुरुवातीला आपल्याला मोठ्या आचेवर वडे तळून घ्यायचे आणि नंतर मंद आचेवर बघा छान खरपूस असा वडा तळून घ्यायचा आहे, म्हणजे वडा छान आतपर्यंत तळला जातो आणि कुरकुरीतसुद्धा तयार होतो. बघा मस्त असा वडा तयार झालेला आहे. दुसरा वडासुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया. त्याचसोबत वडा कढईत सोडताना कडेने सोडून घ्यायचं आहे, कारण तेल हातावर किंवा तोंडावर येणार नाही. आता आपण हे वडा देखील बघा 3-4 मिनटं मोठ्या आचेवर तळून घेतला. आता मंद आचेवर वडा छान खरपूस तळून घेणार आहोत.
चांगलं दोन्ही बाजूनी आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे। अलटून पलटून सारखं झाऱ्याच्या मदतीने पलटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडेनी वडा छान खरपूस भाजला जातो। आणि बघू शकता तुम्ही आपला हा वडा देखील मस्त असा खरपूस भाजून तयार झालेला आहे। आता हे सुद्धा काढून घेऊ आणि राहिलेले बाकीचे वडे देखील सेम अशाच पद्धतीने तळून घेऊया। तयार झालेला गरमागरम वडा तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा गरमागरम चहा सोबत देखील खूप छान लागतो। आणि बघू शकता तुम्ही मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे। एवढ्या पिठात साधारण 6-7 मध्यम आकाराचे वडे तयार होतात। तर कशी वाटली आजची ही रेसिपी? तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात असा हा गरमागरम वडा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आजची साधी सोपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।